श्री सिद्धेश्वर लीलामृत अध्याय 12वा। श्री गणेशाय नमः। आता नमूया महादेवा, जो सर्व देवांचा देव म्हणून म्हणती महादेव। राहासी हिमालयात तुला लोक म्हणती महेश, काही आळविती तुझ उमेश, देव पाळती तुझा आदेश, असा तू महादेव। तू राहासी हिमालयावर, वाहन तुझे नंदीश्वर, जो तुझ्या सेवेत तत्पर, म्हणून नमुतो तुला। तुलाच म्हणती सांब बाळा, वरदेशी आगळा वेगळा, तू राहतोसी नाम निराळा, मग अवतार घेशी। तू भस्मासुराशी वर दिला, जो हात ठेवता भस्म झाला, नटेश्वरा अवतार घेतला, भस्म केले तयास। 11व्या अध्यायी कथन। त्र्यंबकाचे झाले समाधान, त्यास लाभले पुत्र संतान, जो सुखी असे। आता लिहितो सत्यकथन। धोत्राग्रामी आले मुनिजन, श्री समर्था भेटण्या कारण, आले संतांकडे। श्री योगानंद परमहंसी, प्रवेशले धोत्रा नगरीशी, श्री सिद्धेश्वरास भेटण्यासी। भेटले श्री समर्था, सोबत शांताबाई भगिनी, होती अतिशय तपस्विनी, जे फिरत होते तीर्थाटनी। जे प्रगटले धोत्रा, बहीण भाऊ राहाती वनी, वर्षभर समाधी घेऊनी, पंचरत्नाची चिलीम सेवुनी, मग सोडती उपवासा। हा तयांचा वर्षाचा नियम, इंद्रियावर जयाचा संयम, वर्षानुवर्ष हा दिनक्रम, भारत भ्रमण करीती। वर्षानंतरच फलाहार, 1 संवत्सर निराहार, गाईचे दूध हा अल्पोहार, पुन्हा राहती समाधीस्थ। बचनाग आपू गांजा कुचला, त्यावर सापाचे गरला, त्याला लावती अग्निज्वाला। ऐसी चिलीम पंचरत्नाची, जनता जमली असंख्यात, जे झाले ऐकून भयभीत, विनविती ते योगिया प्रत। योगी न ऐके, लोक समीरपिती आपू गांजा, बचनाग कुचला, तपस्विनी गेली तिन्ही सांजा। सर्पिनी धुंडाया, 4 वस्तूचे केले मिश्रण, योगिनीने आणली सर्पिन, ज्यासाठी केले बहुत श्रम, पंचरत्न तयार करण्या। सर्पिनी शांताबाईच्या हाती, जिच्या जिव्हा लखलखती, गोलाकार जनता राहाती, मणी धास्ती सर्वांच्या। अति विषारी दिसे नागिन, पुच्छ फिरवी अंगावरून, योगिनी तिला हाती धरून, खेळवी सर्पिनीला। नागिन सोडली भूमीवर, जी फिरे आपुल्या पिच्छावर, भयभीत झाले नारी नर, पळू लागले स्वगृहा। भक्ती असेल सिद्धेश्वरावर, काय करील यमकिंकर, श्री घालती मृत्यूला आवर, साक्षात सिद्धेश्वर जो। आत्मरूपी असतो अभेद, मग मानिता का भेदाभेद, संत पाडितो गारीस छेद, कर्मभेद हा तुमचा। सर्वाभूती आहे परमेश्वर, नाना रूपे घेतो से ईश्वर, बसला तुमचा सिद्धेश्वर, त्यांचाच आत्मा। अग्नी नाही मारत अग्नीस, जल कसा नाशील जलास, तसेच जीव रक्षी जीवास, त्यांच्यात नशे भेद। शांताबाईने टाकला मंत्र, नागिन सोडता तालतंत्र, जसे परत फिरे यंत्र, सर्पिणी आली मागे, नागिन पुन्हा आली सरळ, टाकी मिश्रणावर गरळ, शांतायोगीचे मंत्र करळ, सर्पिणी धावे योगिनीकडे, योगिनीस 3 प्रदक्षिणा, सर्पिणीच्या ह्या गुरुदक्षिणा, जाई स्वतःच्या जीवरक्षणा। नागिन झाली स्वतंत्र, योगी याने घेतले मिश्रण, टाके चिलमित तत्क्षण, हेच तपश्चर्याचे रक्षण, देती चिलीम संतासी। पाहण्यास संताची परीक्षा, ईश्वरच करील सुरक्षा, तो समर्थ आहे देहरक्षा, चिलीम ओढीती संत। सिद्धेश्वरास चिलीम दिली, एका झुरक्यात संपविली, योगानंदे चिलीम ओढली, ही पंचरत्नाची चिलीम। जन विनविती योगानंदा, देऊ नका ती आनंद कंदा, लोक नम्र होती अनेकदा, लक्षण देई योगी। योगी म्हणे हा बंधू आमचा, योग आहे चांगला तुमचा, म्हणून ग्रामी थांबला साचा, निश्चय धरा मनी। जनतेने केला नमस्कार, दही दूध आणले साकार, योगी याला घालती पुष्पहार, फलाहार घ्या म्हणती, तुमचा गाव पुण्य पावन, सिद्धेश्वर आला धोत्रे स्थान। आज आहे अति भाग्यवान श्री तुमच्या गावी, आज आमचे झाले दर्शन, एकमेका देती आलिंगन, ह्या योग्याचे नाही प्रदर्शन, बसती सन्मुख। आम्ही श्रींची ऐकली कीर्ती, म्हणून पाहावे वाटे मूर्ती, यांच्या नाहीत कोणत्या शर्ती, असा हा योगी।
चिलिम ओढली पंचरत्न चिलमित उरले न सत्व, म्हणूनच मौनव्रती तत्व आरंभिले याने. श्री संत करी नामस्मरण, ज्यांचे हेच नित्य पारायण. आम्ही भेटलो हेच कारण, या विदेही संताला. योगी लोका करी उपदेश, आम्ही उद्यात जाऊ परदेश. अंगुलीने करी निर्देश, श्री समर्थ तुम्हाला भले. नाम घेता जाई क्रूरपणा, तपस्येने जाई दृष्टपणा. मौनव्रते जाई तांबूसपणा, असे समर्थ लाभले. धन्य धन्य तुमचे हे गाव, संताने प्रसिद्ध केले नाव. जयाचे रोज दर्शन घ्यावे, हा उपदेश तुम्हा. योगी रात्री मुक्काम करती, गावातील लोकांची भरती. करी सिद्धेश्वराची आरती, प्रसन्न झाले योगी. केळी नारळ व अननस, योग्याने समर्पित पपणस. चिकू सफरचंद सरस, म्हणती फलाहार करा. दुग्धहार गाईचे पेय, देती श्रींचे मिळता अभय. मग कशाचे राहिले भय, जनता योग्यासमोर. त्रिमूर्ती बसली फलाहारा, मुखी ग्रास घेती भराभरा. जनता उभी जसा पहारा, योगी सुखावले. रात्री योगी अदृश्य झाले, जाताना कुणा नाही दिसले. श्री सिद्धेश्वर मनी हासले, कोड न उमजे लोका. श्री सिद्धेश्वर लीलामृत, सुखद हो भाविका प्रत. यशोदा सुत विरचित, इति द्वादशोऽध्याय समाप्त.